प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खरंच खूप धमाकेदार दाखवला आहे. कारण मानने चिकूसोबतचे कावेरीचे सगळे संबंध जरी तोडले असले तरी सुद्धा यशने कावेरीला एक प्लॅन समजावलाय आणि सोबतच तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा करून दिली. चिकूच्या वाढदिवसादिवशी आता सगळ्यात मोठा धमाका करणार आहेत यश कावेरी. कारण धर्माधिकारींच्या कुटुंबाला नागिनीसारखा विळखा घातलेल्या त्या अमृताला कावेरी लाठीने जोडून पाक सोलून काढणार आहे. आणि सोबतच पहिली साडी स्वतःच्या हाताने डिझाईन करून मानना गिफ्ट करत विद्याने आपल्या बिझनेसला नव्याने सुरुवात केली आहे. आता ही लढाई कावेरी आणि विद्याच्या अस्तित्वाची आहे. दोघेही बिझनेस पार्टनर्स आहेत. पण आता यश आणि कावेरीचा अमृताला एक्सपोज करण्याचा नक्की प्लॅन काय आहे? आणि विद्या कावेरी दोघेही एकत्र येत स्वतःच्या अस्तित्वाची ही लढाई नक्की लढतायत तरी कशा, तेही माच्या विरोधात. पाहणं मनोरंजकच ठरणार आहे. त्यामुळे भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो प्रेक्षकांनो, तुम्हाला खरंच विनंती आहे की आपल्या व्हिडिओला हाय पॉईंट द्यायला अजिबात विसरू नका. सोबतच छान छान कमेंटसुद्धा करा. कावेरी उदयला चांगलंच झापते. नातं असं गृहीत धरता येत नाही उदय भाऊजी, तर ते टिकवावं लागतं. मग मूल कितीही लहान असलं तरी आणि नातं कितीही कोवळं असलं तरी. आता कावेरीच्या बोलण्यावरती मात्र मानना आक्षेप असतो बरं का. त्या पुढे येऊन कावेरीला सांगतात की अगं, तू सतत चिकूला चिकटून असते, मग उदयला चिकूला घेण्यासाठी चान्स मिळणार तरी कधी? आणि तुझ्यापासून जर चिकूला तोडलं किंवा घेतलं तर त्याचाच त्रास चिकूला होईल कदाचित, असा विचार करून त्याने चिकूला घेतलं नसावं. मग त्याचं यात चुकलं तरी काय? आता संधी मिळाली आहे तर अतिशहाणी यमुना चोंबडेपणा करायचं कसं सोडेल? लगेचच ती कावेरीला बोल लावते की एक्झॅक्टली कावेरी, चिकूला त्रास होईल म्हणूनच दादा आजवर त्याला घेत नव्हता. त्यावर मा म्हणतात की ज्या दिवशी चिकू या घरात आला ना, अगदी त्या क्षणापासून मी त्याची आजी झाले. त्याला मला बळच जीव लावावा नाही लागला कावेरी. सगळ्यांसमोर मा मुद्दामच विचारतात की आता माझ्याबद्दलही तुझ्या मनात शंका आहे का कावेरी? उदयकडून चिकूला त्या आपल्याकडे घेतात. पण माने एक धक्कादायक निर्णय घेतलेला असतो, जो की आता त्या सर्वांसमोर जाहीर करून टाकतात. चिकूला त्याची आजी आवडते की नाही? तुम्हाला असं वाटतं ना की अमृताला त्याला नीट सांभाळता येत नाही, त्याची काळजी घेता येत नाही, तर ठीक आहे, आजपासनं चिकूला त्याची आजी बघेल. यश कावेरीला मोठा धक्का बसतो आणि यमुनाला मात्र मानचा निर्णय पटतो. शिर्के साहेबांना तोंडावरच सांगून टाकतात की त्यासाठी मला तुमच्या परवानगीची गरज नाही आहे. स्वतःचा निर्णय जाहीर करून मा एक मोठा बॉम्ब फोडतात. त्या सांगून टाकतात की चिकूचा सांभाळ आजपर्यंत त्याची आजी करेल. हां, पण इथेच कावेरी आणि चिकूचा संबंध कायमचा संपला. आता यश कावेरीच्या पायाखालची जमीनच हादरते. पण बाकीच्यांना मात्र आनंदाच्या उकळ्या फुटतात बरं का. आता बाकीचे कोण, तुमच्या लक्षात आलंच असेल. मानच्या निर्णयाने यश कावेरीचे धाबेदार आणतात. यश मानची समजूत घालण्यासाठी पुढे येतो. मा प्लीज नको असं करूस, चिकूला सवय लागली आहे कावेरीची, या सगळ्याचा त्रास त्यालाच होईल. पण मा मुद्दामच त्या बालकल्याणात ते साहेब आलेले असतात ना, त्यांच्यासमोर नाटकं करतात. मुद्दामच कावेरीला ते गृहीत धरतात. कावेरीला म्हणतात की हे बघ, नको का असं करूस. अगं, बाकी घरातल्या सगळ्यांचा सुद्धा चिकूला लळा लागायला हवा ना. उलट मा यशलाच सांगतात की समजावणार आहे तुझ्या बायकोला. आता ही सगळी मानची एक थेअरी आहे बरं का. कारण त्यांना फक्त चिकूला कावेरीपासून लांब करायचं आहे आणि त्यांचा प्लॅन फत्तेसुद्धा होतो. आता जे बालकल्याणातले साहेब आलेले असतात ते त्यांचा निर्णय ऐकवतात की या घरात बाळाला सांभाळण्यासाठी खूप सारी माणसं आहेत, पण आम्ही अमृता मॅडमकडे चिकूला सांभाळण्याची जबाबदारी नाही देऊ शकत. आता या घरातल्या थोर व्यक्तीनेच बाळाला सांभाळायची जिम्मेदारी उचललीच म्हटल्यानंतर तुम्ही फक्त बाळाची काळजी घ्या असं सांगून ते निरोप घेतात. बिचारी कावेरी, तिचे डोळे पाण्याने डबडबतात. किती जीव लावला होता चिकूला. माने एका सेकंदात नातं तोडलं ना.
पण अमृतासाठी मात्र जबरदस्त झटका आहे बरं का. आता अमृताच्या समोर जातात आणि तिला शहाणपणाचे डोस देतात. अमृता, मातृत्व म्हणजे एक जबाबदारी असते. आईने लेकरावरती जीवापाड प्रेम करायचं असतं, खूप काळजी घ्यायची असते. आणि एकदा का आपण आई झालो ना, तर दुसरीकडे कुठे बघायचं नसतं. आपण फक्त आईच असतो. मानचे शब्द जणू कावेरीच्या काळजावरती घाव घालत असतात. किती वाईट वाटतं तिच्या मनाला. चिकू डोळ्यासमोर असून सुद्धा साधं त्याला घेऊही शकत नाही, याचा जास्त त्रास होतो तिला. पुन्हा जर का चिकूच्या बाबतीत हलगर्जीपणा झाला तर मला अजिबात चालणार नाही. आणि अगं, जी गोष्ट कावेरीला जमली ती तुला का नाही जमणार? बोल, माझी ही अट कबूल आहे का तुला? आता अमृताच्याच बाजूने बोलतायत. यशला सुद्धा जबरदस्त धक्का बसतो हा. म्हणजे जोपर्यंत बालकल्याणातले अधिकारी आहेत तोपर्यंत मानने नाटकं केली स्वतः चिकूची जबाबदारी उचलण्याची, आणि त्यांच्या मागे ए रे माझ्या मागल्याच. म्हणजे कावेरीने एवढं फुलप्रूफ प्लॅनिंग करून सुद्धा शेवटी चिकू अमृताच्याच तावडीत जाणार. अमृता आता मानच्या नजरेसमोर फुशारक्या मारत सांगते की तू माझ्यावरती जो विश्वास टाकलाय ना, तो कधीच मी मोडणार नाहीये. तेव्हा स्वतःच अमृताच्या हाती चिकूला सोपवतात आणि कावेरीच्या काळजाचा ठोकाच चुकतो. अमृताच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत सांगतात की आता तुझं वेगळं असं कोणतंही जग नाही आहे, तर आता फक्त चिकूच तुझं जग असेल अमृता. अमृताच्या मनात आनंदाच्या किती उकळ्या फुटत आहेत हे फक्त यश आणि कावेरीलाच कळणार आहे. तिच्या मनात आनंद फक्त एवढ्याच गोष्टीचा आहे की कावेरीला पुन्हा चितपट केलं तिने. कावेरीला इतकं वाईट वाटत असतं ना, जेव्हा ती यशकडे पाहते तेव्हाच यशला तिच्या मनात ती घालमेल, तिचं दुःख सगळं समजतं. पण तेव्हाच डोळ्याने खुणावत यश तिला फक्त शांत राहायला सांगतो. त्यानंतर रात्रीच्या वेळी कावेरी एकटीच रूममध्ये बसून रडत असते. स्वतःचीच बडबडते की चिकू, तू फक्त माझा आहेस. काऊ, तूच कर ना ग काहीतरी. तूच सांग ना ग सगळ्यांना की चिकू फक्त माझ्यासोबत आनंदात राहू शकतो. तो फक्त आणि फक्त माझ्यासोबत आनंदात राहू शकतो. ती इतकी रडत असते. तिच्या दुःखावर फुंकर घालायला विद्या वहिनी येते. ती समजूत घालते की कावेरी वहिनी, चिकू फक्त तुमचा आहे. तुम्ही जरी त्याला जन्म दिला नसता ना, तरी त्याची आई तुम्हीच आहात. ते फक्त तुमचं बाळ आहे आणि तुमचं बाळ लवकरच तुमच्याच पाशी येणार आहे. आता विद्याच्या या शब्दाने कावेरीला थोडा धीर येतो. तेव्हा ती मनातले दुःख व्यक्त करते की पण विद्याताई, हे बघा, मला त्याच्या आजीपासून आणि बाबांपासून त्याला लांब करायचं नाही आहे. पण ती अमृता, तिला अजिबात काळजी नाही आहे चिकूची. आणि जर तो माझ्यापाशी राहिला तर तू घरातच राहणार आहे की नाही? कावेरीचे अश्रू पुसत विद्याकडून 1,00,000 मोलाचा सल्ला मिळतो तिला. विद्या समजावते की कावेरी वहिनी, तुम्ही जी गोष्ट मला सांगितलीत तीच मी आज तुम्हाला सांगते की तुम्हाला आता धीराने काम करावं लागेल. यश भाऊजी आणि मी आहे तुमच्यासोबत, पण ही लढाई फक्त तुमच्या एकटीची आहे आणि ती तुम्हालाच लढावी लागणार आहे. आणि लढाई जिंकावी सुद्धा लागेल. मला खात्री आहे की तुम्हीच जिंकणार. पुन्हा कावेरीच्या डोळ्यातले ओघळणारे अश्रू विद्यावहिनी पुसते. आता कावेरी स्वतःचं दुःख बाजूला ठेवते. विद्याच्या शब्दाने तिला खूप पाठबळ मिळालेलं असतं. कावेरी विद्याला आनंदाने विचारते की तुम्ही एका डिझायनरकडे गेला होतात ना, काय झालं? तेव्हा विद्या कौतुकाने सांगते की हो, माझ्या डिझाईन्स त्यांना खूप आवडल्या. खूप कौतुक केलं त्यांनी माझं. मला तर आता असं झालं आहे की माझे डिझाईन ड्रेस कधी एकदा माझ्या समोर येत आहेत. पण विद्याला खूपच दडपण येतं. कावेरीला ती सांगते की पण मला कळत नाही आहे की हे सगळं कसं मॅनेज करणार आहे. म्हणजे हे सगळं घरातल्या घरात करायचं असतं तर ठीक होतं, पण आता क्लायंटच्या मीटिंग असतील, त्यांच्या डेडलाईन पाळाव्या लागतील, प्रोडक्ट वेळेवरती पोच करावं लागेल आणि त्यातून घरात कामही किती असतात ना वहिनी. मला कळतच नाही आहे खरंच की हे सगळं कसं मॅनेज करू. त्यातून आता मानच्या रागाला यमुना आणि अमृता आहेतच. त्यांच्यामध्ये कारस्थानं करायला अजून
कावेरी थोडा विचार करते आणि मग काय, तिला एक भन्नाट आयडिया सुचते. विद्याला ती सल्ला देते की मागे तुम्ही मला म्हणत होतात ना त्या दिवशी की तुमच्या बाबांची तब्येत ठीक नाही आहे. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही थोडे दिवस बाबांकडे जाऊन राहा. काकू आणि मा त्या दोघेही तुम्हाला काही बोलणार नाहीत. तिथे जा, बाबांची काळजी घ्या आणि सोबतच डिझाईनसुद्धा पूर्ण करा. आणि इथली काळजी करू नका, मी आहे इथे सगळं सांभाळायला. आणि आता फक्त मी काय आहे, तुमची जाऊ नाही आहे, आपण आता बिझनेस पार्टनरसुद्धा आहोत. त्यामुळे पार्टनर जाऊन या. कावेरीचा हात हातात घेत विद्या सांगते की ओके पार्टनर, जाते मी. पण विद्याच्या मनात मात्र वेगळंच विचारचक्र चालू आहे बरं का. पण जाण्याआधी मला एक काम करायचं आहे. कावेरी धक्क्याने तिच्याकडे पाहते. थोडा वेळाने यश कावेरी दोघेही रूममध्येच असतात. कावेरीच्या मनातली घालमेल काही कमी होत नसते. तेव्हा यश तिची समजूत घालतो की मला कळते कावेरी, मी आता तुम्हाला समजवण्याचा किंवा धीर देण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा तुमचं मन काही शांत होणार नाही आहे. पण तुम्हीच जर असं खचून गेलात तर कसं चालेल. तेव्हा कावेरी फिरून यशला सांगते की अमृता कितीही चुकत असली तरीही तिच्या चुकांवर पांघरून घातलं जात आहे. पण या सगळ्यात हाल मात्र आपले चिकूचेच होत आहेत ना. त्यावर यश म्हणतो की हो, तेच म्हणतोय मी. तुम्ही जर असं खचून गेलात तर त्याचा फायदा अमृतालाच होईल. तेव्हा यश कावेरीची हिंमत बनतो. तिला तिच्या ताकदीची जाणीव करून देतो की कावेरी, अजूनही 12 तास आहेत आपल्याकडे आणि मी माझ्या बायकोला हरताना नाही बघू शकत. इकडे अमृता मात्र आनंद साजरा करते. आता त्या कावेरीला तिची खरी लायकी तर कळलीच असेल. आता तर चिकू कायमचाच माझा झालाय. उद्या चिकूचा बर्थडे आणि तो मी असा काही थाटात करते ना की तू बघतच राहशील. अमृता फोन करून केकची ऑर्डर देते. तिचं लक्ष जेव्हा चिकूकडे जातं ती त्याच्यावरती वसकतेच की. ए काय रे तुझं. आणि जाऊन त्याच्या हातातली खेळणी बाजूला सारत ती त्याला उचलून घेते. इकडे यश कावेरीला तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. कुठे गेले माझी कावेरी, डेअरिंग बाज फायटर, कोणत्याही डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये हार न मानणारे. कुठे आहे ती. डोंट गिव्ह अप कावेरी, प्लीज डोंट गिव्ह अप. यशला तर आता काही कळतच नसतं. म्हणजे पूर्वीच्या कावेरीला परत कसं आणायचं. कारण ती तिच्या मनातलं दुःख बाजूला सारायलाच तयार नसते. तिला तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देणं यशला तितकंच महत्त्वाचं वाटतं. त्याचं तर डोकं सुन्न झालेलं असतं. पण तितक्यातच यशला एक युक्ती सुचते. तो म्हणतो की ठीक आहे, आता चिकूला मी स्वतःच घेऊन येतो. तो जातो आणि बेड खालचे कावेरीची लाठी घेऊन येतो. तिच्यासमोर येता क्षणी तो अगदी थाटात उभा राहतो आणि दुसऱ्याच सेकंदाला कावेरी ज्या पद्धतीने लाठीकाठी चालवते अगदी तसंच तो लाठीकाठी चालवतो. आणि कावेरी एकटक त्याच्याकडे पाहतच राहते. यश मुद्दामच थोडा दूर होतो आणि वेगाने लाठीकाठी चालवायला लागतो. आता त्याला लाठीकाठी येत असते बरं का, तरबेज असतो, पण मुद्दाम तो स्वतःला हाणून घेतो. त्याच सेकंदाला कावेरीला धक्का बसतो आणि यशला काही सेकंदासाठी तरी कळतच नाही की नक्की काय घडलं. त्यावर कावेरी इतके हसते. खळखळून मनमोकळेपणाने हसणाऱ्या कावेरीला तो पाहतच राहतो. तेव्हाच कावेरी ती पडलेली लाठी उचलून यश जवळ येते. त्याच्या डोक्यावरून हात फिरवते तर यश थोडा विव्हळतो. काळजीने ती विचारते की लागलं नाही आहे ना तुम्हाला. तेव्हा यश स्वतःच्या त्रासाकडे दुर्लक्ष करून सांगतो की माझी हीच हसरी कावेरी मला खूप आवडते. आता कावेरीला यशचं म्हणणं पटलेलं असतं. ती म्हणते की अगदी बरोबर बोलताय तुम्ही. आणि त्याच सेकंदाला कावेरी निर्धार पक्का करते. अजूनही 12 तास आहेत आपल्याकडे आणि मा म्हणतात की 24 तास आईच्या मनात फक्त बाळाचा विचार असायला हवा. यश, मी आता हार नाही मानणार. या उरलेल्या 12 तासात मी चिकूला परत मिळवणारच. आणि यशची थट्टा करते की यश, परत जर कधी तुम्हाला लाठी चालवायचीच असेल तर मला सांगा, मी शिकवीन. तेव्हा यश म्हणतो की हो, 12 तासानंतर. दोघांनाही हसू येतं.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे कावेरी ही अमृताच्या रूममध्ये जाते. तिचं लक्ष जातं चिकूकडे. चिकू बाळ इतकं गोड शांत झोपलेलं बघून कावेरीची कळी खुलते. त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत ती त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. भरभरून आशीर्वादसुद्धा देते. सर्वात आधी तर मला बड्डे विश करायचं होतं तुला, म्हणूनच मला रात्रभर झोपच नाही लागलेलं आहे. खरं आहे ना, मा म्हणतात ते हे असतं आईचं. अमृता काय गाढ झोपी गेली. कावेरी चिकूजवळ हळूवारपणे बसते आणि त्याच्या पाप्या घेते. पुन्हा तिच्या डोळ्यात अश्रू दाटून येतातच. कावेरी हळूवार चिकूपासून बाजूला होते आणि मग मनातच विचार करते की चिकू 48 तास पूर्ण व्हायला काही तासच उरलेत. बाळा, मी तुला मिळवू शकेन का रे? ती स्वतःच्या मनाला प्रश्न विचारते. त्यानंतर काही वेळाने मा देवीआईसमोर बसूनच अमृताचा कौतुक सोहळा साजरा करतात. आता विद्या तिथेच बॅग घेऊन निघालेलीच असते माहेरी. नेमकी कावेरीसुद्धा येते. मा देवीआईला सांगतात की आज माझ्या चिकूचा वाढदिवस आहे. तुझी कृपादृष्टी कायमच त्याच्यावरती राहू देत. आणि आता अमृता आई आहे त्याची. ती कावेरी उगाचच त्याचं श्रेय घेत होती. तेव्हा विद्या कावेरीकडे पाहते, पण अमृता खूप छान सांभाळ करते त्याचा. किती जीव लावते त्याच्यावरती, किती प्रेम करते. जेव्हा चिकू मोठा होईल ना, तेव्हासुद्धा त्याला हेच वाटेल की अमृताच माझी म्हणजे त्याची जन्मदाती आई आहे. कावेरी आणि विद्याबाईने आता दोघेही समजून घेतात की मांच्या डोळ्यावरती अमृताच्या नावाची झापडं आहेत. एकदा का ती गळून पडली की सगळं कसं लख्खच दिसेल. इतक्यातच विद्या येते. विद्या मांना सांगते की निघते मी. मा समजावतात की विद्या अगं येते म्हणावं. विद्याबाईने शब्द करेक्ट करतात, येते मी. मा समजावतात की हो, जाताना सांभाळून जा. आणि हो, किचनच्या ओट्यावरती खाऊचे डबे ठेवलेत, तेवढे घेऊन जा. वेळोवेळी बाबांच्या तब्येतीबद्दल सगळं कळवत जा आम्हाला. आणि कधी जर काही गरज लागली तर निसंकोचपणे सांग आम्हाला. शेवटी व्याही आहेत आमचे. आता त्यांची काळजी ही आम्हालाच घ्यावी लागेल की. तेव्हा विद्या आपला चेहरा पाडत म्हणते की पण मा, घरातल्या काही जणांना असं नाही वाटत आहो. मा विचारतात की म्हणजे? आता विद्याबाईने अमृताबद्दल बोलत असते आणि अमृताचा माला किती पुळका आहे ते तर तिला चांगलंच ठाऊक आहे. मा विचारतात की विद्या, तुला जर कोणी काही बोललं असेल तर सांग मला. कुठल्या तोंडाने सांगणार आहे? आणि सांगितलं तरीसुद्धा मान न पटणार आहे का ते? तेव्हा विद्याबाईंनी म्हणते की आता बोलू नाही तर करूनच दाखवणार आहे. मांना हसू येतं. त्या विद्याला विचारतात की तू तर अशी बोलतेस की जसं काही युद्धावरतीच जाते. हो मा, युद्ध आहे ते, विद्यावहिनीच्या अस्तित्वाचं युद्ध. आता विद्यावहिनी काही नाही असं सांगून मांच्या जवळ बसते आणि सांगते की मला तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे. ती मांच्या हातावर साडी टेकवते. मा विचारतात की साडी? विद्याबाईंनी कौतुकाने आनंदाने सांगते की हो, मी बनवलेली ही पहिली साडी खास तुमच्यासाठी. आज चिकूचा वाढदिवस आहे ना, त्याच्या वाढदिवसाला नेसाल? माझी इच्छा आहे खूप. मा म्हणतात की हो, नक्की नेसेन. कावेरी तिकडून कौतुकाने सगळं पाहत असते. तेव्हा मा, आता मांचं वागणं ना खरंच खटकतं या. नेमकं कळतच नाही आहे. एकीकडे विद्याला सांगतात की तू तुझ्या हातातली जी ही कला आहे देवाने दिलेली ती जोपास. आणि दुसरीकडे आता विद्यावहिनी परवानगी मागते की मला वाटत होतं की अशीच एखादी साडी मी बाजारात, पुढचे शब्दच मा त्यांना बोलू देत नाहीत, मिळता कामा नये. म्हणजे ही कला जोपासायची तर आहे, पण कशी? विद्याबाईंनी रोज रोज घरात नवीन नवीन साड्या डिझाईन करून घरातल्यांना तर नाही ना देऊ शकत. मग मग नेमकी आवड, ती कला जोपासायची तरी कशी? विद्या कला जर अशी बाजारात विकायला लागली ना, तर ती आवड न राहता त्याचा व्यवसाय होतो. आता मांच्या मनातले जाणून घेण्यासाठी विद्याबाईंनी विचारते की पण जर त्याचा व्यवहार झाला तर? तेव्हा मा तिला खडसावतात की स्त्रीने घर सांभाळावं, मुलांवरती संस्कार करावेत, घरातली कामं करावेत, बिझनेस नाही. तेव्हा
पुन्हा विद्यावहिनीच्या मनावर दडपणच येतं. पण कावेरी आहे ना ते दडपण दूर करण्यासाठी. आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण बघूयात की कावेरी जास्तच भडकलेली असते अमृतावरती. तेव्हाच यश तिची समजूत घालतो की कावेरी, युद्ध जिंकायचं असेल ना तर डोकं गरम ठेवून चालत नाही. तो तिला प्लॅन समजावतो. तेव्हा कावेरी विचारते की पण हा प्लॅन वर्क नाही झाला तर? तेव्हा यश तिला सांगतो की ठीक आहे, मग तुम्ही अमृताला काठीने चांगलं झोडून काढायचं. यश कावेरी दोघेही गिफ्ट घेऊन चिकूच्या म्हणजेच अमृताच्या रूममध्ये असतात. कावेरी खेळण्यांमध्ये काहीतरी लपवत असते. तेव्हाच नेमकी अमृता तिथे टपकते. त्या दोघांवरती संशय घेत ती विचारते की तुम्ही दोघं काय करताय माझ्या रूममध्ये? आता ते तेथून पळणार असतातच, पण नेमकं अमृताच्या कचाट्यात सापडतात. पण आता यश कावेरीचा प्लॅन आहे तरी काय? ते तर आपल्याला पुढील भागातच कळेल.